नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. पोलीस दलातील माजी डीजीपीच्या खून, पत्नीच बनली मारेकरी. कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात त्यांची पत्नी पल्लवी हीच मारेकरी असल्याचं समोर आलं आहे. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची पत्नीनेच हत्या का केली, हा सगळ्यांच्याच मनात प्रश्न निर्माण करतो. बंगळुरू पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर ओमप्रकाश कार घेऊन बहिणीकडे गेले. दुसऱ्या दिवशी मुलगी कृती त्यांना समजावत पुन्हा घरी घेऊन आली. मात्र घरी आल्यानंतर पुन्हा भांडण उफाळून आलं आणि पल्लवीने चाकूने 8 ते 10 वार करत त्यांची हत्या केली. हे हत्याकांड त्यांच्या मुलीच्या समोरच घडलं. त्यानंतर पल्लवीने एका माजी डीजीपीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करत मॉन्स्टरता संपवली असं सांगितलं आणि मग पोलिसांना फोन केला. हत्येचं कारण फक्त कौटुंबिक वाद नव्हतं. संपत्तीचाही या वादात मोठा भाग होता. ओमप्रकाश यांनी भरपूर संपत्ती कमावली होती. फार्म हाऊस, घरे, फ्लॅट अशा मालमत्तांवरूनही घरात वाद निर्माण झाला होता. पल्लवीने IPS फॅमिली ग्रुपवर लिहिलं होतं की ओमप्रकाश अपमान करायचे, बंदुकीने धमकवायचे. त्यानंतर आणखी एक धक्कादायक ट्विस्ट आला. ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिकेशने पोलिसांसमोर आई पल्लवी आणि बहिणीविरोधात तक्रार दिली. त्यांचं म्हणणं होतं की मागील काही दिवसांपासून आईवडिलांमध्ये तणाव होता आणि पल्लवी व कृती यांचा वडिलांवर मानसिक छळ सुरू होता. या संपूर्ण प्रकरणाने पोलीस खातं, प्रशासन आणि जनतेला हादरवून टाकलं आहे. एका पत्नीने असा टोकाचा निर्णय का घेतला, हे अजूनही अनेकांच्या मनात अनुत्तरित प्रश्न आहे.